अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र ही संतांची, समाज सुधारकांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि मराठी संस्कृतीची भूमी आहे। या भूमीत रोजगारासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे आम्ही मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्राने नेहमीच सर्वांना आपले मानले, मात्र या राज्यात सेवा देताना येथील जनतेशी संवाद साधण्या इतपत व्यावहारिक मराठी भाषा येणे ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक जबाबदारी देखील आहे। याच भावनेतून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 मधील नियम 4, नियम 22, नियम 78 आणि नियम 85 या नियमांमध्ये आवश्यक बदल करून 16 ऑगस्ट पासून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्याबाबतची अधिसूचना आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल। हा निर्णय कोणत्याही भाषेच्या विरोधात नसून महाराष्ट्रातील कोट्यावधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहक विमुख सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद स्पष्ट असेल तर गैरसमज टाळतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सेवा अधिक विश्वासार्ह बनेल। या निर्णयाची अंमलबजावणी केवळ आदेश काढून होऊ शकत नाही याची जाणीव आम्हाला होती आणि म्हणूनच परिवहन विभागाने मागे काही महिन्यांपासून व्यापक नियोजन करून अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्याची ऐतिहासिक मोहीम हाती घेतली आहे। मी आमचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत यांचं मनापासून अभिनंदन करतो। मराठी भाषा विभागाच्या वतीनं कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यासारख्या मराठी भाषेच्या प्रतिष्ठित संस्थांचे सहकार्य घेण्यात आले। या संस्थांनी हजारो अनुभवी शिक्षकांची फळी उपलब्ध करून दिली। राज्यभर विविध RTO कार्यालयांमध्ये, प्रशिक्षण केंद्रांमध्ये आणि चालकांच्या सोयीच्या वेळेनुसार व्यावहारिक मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्ग आजही आयोजित करण्यात येतात। अध्यक्ष महोदय, चालकांना दैनंदिन सेवेत आवश्यक असणारी वाक्यरचना, प्रवाशांशी नम्र संवाद, रस्ते, ठिकाणे, दिशा, भाडे, आपत्कालीन प्रसंग, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांशी संवाद अशा अनेक सर्व बाबींचा समावेश असलेले व्यावहारिक अभ्यासक्रम तयार करण्यात आले। मराठी शिकणे चालकांसाठी ओझे न ठरता आनंददायी अनुभव व्हावा यासाठी सोपी पुस्तिका, संवादमाला आणि प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्यात आले। महाराष्ट्रात रोजगार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या भूमीच्या भाषेचा सन्मान करावा ही अपेक्षा अवास्तव नाही। उलट मराठी शिकल्यामुळे चालकांना आत्मविश्वास वाढेल, प्रवाशांचा विश्वास संपादन होईल आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी अधिक मजबूत होतील। मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, ती माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे। कुठे जायचं, भाडे किती, काळजी करू नका, मी मदत करतो, अशी काही प्रेमळ मराठी वाक्य अनेकदा प्रवाशांच्या मनात आपुलकी निर्माण करतात। हीच आपुलकी महाराष्ट्राची खरी ओळख आहे आणि त्यामुळे 16 ऑगस्ट पासून लागू होणारा हा नियम केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून महाराष्ट्राच्या भाषिक स्वाभिमानाचा, प्रवासी सुरक्षेचा आणि सेवेतील गुणवत्तेचा नवा अध्याय ठरेल। शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिलेले आहे। महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा, प्रत्येक महाराष्ट्राच्या मातृभाषेलाही मनापासून स्वीकारावे। मराठी सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि इथल्या जनतेच्या भावनांचा सन्मान होय आणि या ऐतिहासिक उपक्रमात सर्व व्यावसायिक चालक, वाहन चालक, परिवहन संघटना आणि नागरिकांनी सकारात्मक सहभाग नोंदवून महाराष्ट्राला अधिक सुसंवादी, सुरक्षित आणि मराठीमय बनवण्यासाठी सहकार्य करावे असे मी आवाहन करतो। या निमित्तानं सुरेश भटांची एक कविता सादर करावीशी वाटते। लाभले आमास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक, जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। धन्यवाद अध्यक्ष।